नमस्कार, मी आदित्य कुलकर्णी ट्रिनिटी हेल्थवेलच्या माध्यमातून ह्या व्हिडिओमध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। इथून मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आपली 7 शरीरं कुठली आहेत आणि आपली 7 शरीरं आपल्या आध्यात्मिक आयुष्यामध्ये कशा प्रकारे ती वर्कआउट होत असतात। तर आता आपला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की ही रेकी ऊर्जा असेल किंवा अशा इतर ऊर्जा ज्या आपण संग्रहित केलेल्या आहेत किंवा ज्याचा आपण एक्सेप्टन्स केलेले आहे, ह्या ऊर्जा ह्या 7ही शरीरांच्या वरती परिणाम करतात का? तर त्याचं उत्तर आहे की हो। परंतु ही 7 शरीरं जरी ह्या ऊर्जांच्या अंमलाखाली असली किंवा ह्या ऊर्जा त्याच्यावरती प्रभाव टाकत असल्या तरी आपल्या प्रामुख्याने 3 शरीरावरती ह्या ऊर्जा जास्त प्रखरतेने काम करतात। ती म्हणजे स्थूल शरीर, आपलं मनोमय शरीर आणि आपलं जे प्राणमय शरीर आहे, या तिन्हीवरती ह्या ऊर्जांचा प्रभाव हा सर्वात जास्त असतो। ज्या वेळेला आपण एखाद्या व्यक्तीला आपण ऍक्सेप्ट केलेल्या ऊर्जांचा लाभ देत असतो, त्यावेळेला आपलं जे स्थूल शरीर आहे त्याच्यावरती आपली ऊर्जांची क्रिया होत जाते। आता ह्या ऊर्जा ह्या तिन्ही शरीरांच्या वरती कशा वर्कआउट करतात हे आपण नक्की बघणार आहोत। पण आज या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात, भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि जाणून घेऊयात की या तिन्ही शरीरांच्या वरती या ऊर्जा कशा कार्यरत करतात। तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही माझा जर का युट्यूबला बघत असाल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। हा व्हिडिओ तुम्ही जर का इंस्टाग्राम किंवा फेसबुकला बघत असाल तर माझं पेज नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका। आणि हे नेहमी लक्षात ठेवा की कर्माला मेरू नसतो। आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।